अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 20 मार्च 2026 वार शुक्रवार रोज आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन. श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त आपल्याला 28 फेब्रुवारी ते 20 मार्च 21 दिवसीय स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाची सर्व स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात आणि याचं अवचित्त साधून आपण स्वामींच्या सेवा करत असतो. त्यामध्ये आपण 21 दिवसांच्या 11 दिवसांच्या सेवा करत असतो. आता तुम्ही म्हणाल की 28 पासूनच सुरुवात करायची आहे का? तर नाही. आजपासून तुमच्यासमोर जेव्हा कधी हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही ही सेवा चालू करू शकता आणि 20 मार्चच्या आधी म्हणजे प्रगट दिनाच्या आधी आपली 21 दिवसाची सेवा पूर्ण होईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण मध्ये आपला मासिक धर्म असेल तर 5 दिवस स्किप होतात. मग ते स्किप करून आपल्याला आपली सेवा पूर्ण करता आली पाहिजे. ही सेवा तुम्ही आजपासून कधीही चालू करू शकता आणि 20 तारखेच्या आधी कधीही 21 दिवस तुमचे पूर्ण होतील आणि तेव्हा सेवा संपेल तरीसुद्धा चालेल. ते आहे ही सेवा, तर ती सेवा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे. ह्या ग्रंथाचं पठण केल्यामुळे आपण स्वामींपर्यंत पोहोचत असतो. स्वामी नेहमी म्हणतात, जो माझं नामस्मरण करेल त्याचं मी अखंड रक्षण करेल. आपल्याला 21 पारायणं करायचे आहेत. म्हणजे एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्यायाचं पठण करणं, असे आपल्याला डेली तो जो ग्रंथ आहे तो पूर्ण पठण करायचा आहे. काही जण म्हणतील की आम्ही एका दिवसामध्ये 2 पारायणं करू शकतो का? तर करू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त करू नका. कारण आपल्याला फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे, तर प्रत्येक ग्रंथाचा एक वेगळा अर्थ आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, आपल्याला आपल्या वागण्यातून तो आणायचा आहे. त्याचप्रमाणे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. किंवा मग तुम्ही दररोज 7 अध्याय अशा प्रकारे सुद्धा पठण करू शकता. हे पारायण करण्यापूर्वी तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प तुम्ही घरीही करू शकताच, पण तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये, मंदिरामध्ये जाऊन नारळ, खडीसाखर अर्पण करा, महाराजांना मुजरा करा. आता हे पारायण कशासाठी करावं? कोणाचं लग्न जमत नसेल, कोणाला नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये काही अडचणी असतील, प्रमोशन होत नसेल, कोणाला गर्भधारणा राहत नसेल, अशा कुठल्याही सांसारिक अडचणीसाठी तुम्ही स्वामींची ही सेवा करू शकता आणि या सेवेचे अनुभव आपल्याला येतच असतात. बघा, जेव्हा पण आपण ही सेवा करणार आहे तेव्हा एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण अध्याय पठण करायचं असतात. हे पारायण करत असताना समजा तुमचं लहान बाळ आहे, तुम्हाला मध्ये आधी उठावं लागत असेल, त्याला दूध पाजावं लागत असेल, तर तुम्ही उठून ते काम पूर्ण करून परत हे पठण करू शकता. किंवा लहान बाळ असल्यामुळे सतत तुम्हाला उठावं लागत असेल, लक्ष द्यावं लागत असेल, तर सकाळी तुम्ही अर्धे अध्याय, संध्याकाळी अर्धे अध्याय असं पठण केलं तरी चालेल. पण शक्यतो एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा, ते तुमच्यासाठी उत्तम आहे. पण जर काही अडचण असेल तर तुम्ही अशा प्रकारे पठण करू शकता. अडचण असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि नसेल करायची तरी काही हरकत नाही आहे. तुम्हाला जर असेल भरपूर जागा तर तुम्ही करून ठेवू शकता, पण नाही केली तरीही चालेल. फक्त स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जर पूजा नाही मांडली तर तुम्ही देवघरामध्ये ग्रंथ ठेवा, पठण करा अध्याय, आणि त्यानंतर तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्ही तो ग्रंथ परत आहे त्या जागी ठेवू शकता. अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला खाली बसून पारायण करणे शक्य नाही, तुम्ही टेबल खुर्चीवर बसून पारायण करू शकता. काहींना पूर्ण बेड रेस्ट सांगितलेली आहे आणि पारायण करण्याची इच्छा आहे तर तुम्ही बेडवरती झोपून सुद्धा पारायण करू शकता. हे महत्त्वाचं नाही की तुम्ही पारायण कसं करता. महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही पारायण करताय का, तुम्ही स्वामींची सेवा करताय का, हे महत्त्वाचं आहे. जसा आहे, जशा परिस्थितीमध्ये आहे तशा परिस्थितीमध्ये फक्त माझी सेवा कर, तरच स्वामी तुम्हाला सुद्धा जपत असतात. जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतची सेवा नसेल शक्य तर तुम्ही 11 दिवस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा 11 माळींचा जप तुम्ही करू शकता. किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. अगदी मनापासून तुम्हाला स्वामींच्या नामस्मरणची ही सेवा करायची आहे. सर्वात प्रभावी कुठली सेवा असेल तर ती नामस्मरणची असते. ज्यांना स्वामी चरित्र सारामृतची सेवा होत नाही त्यांनी 21 दिवस ही नामस्मरणची सेवा नक्की करा. तुम्हाला लिखित नामजपची सेवा करायची असेल तर तुम्ही दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ही सेवा लिखित नामजपाची 21 दिवस करू शकता. याबरोबर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याची सेवा सुद्धा करू शकता. संकल्प करताना तुम्ही जेवढे दिवस बोलले तेवढीच सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि तुमच्याकडून ते होत नसेल तर संकल्प करताना तुम्ही तसं बोलू नका. तुम्ही फक्त म्हणा, माझ्या यथाशक्ती मला जशी जमेल तशी सेवा मी कर. ही सेवा करत असताना तुम्हाला पूर्ण ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. पण तुम्ही बाळासाठी सेवा करत असाल तर नाही केलं तरीही चालेल.
याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. तुम्हाला परान्न पूर्ण वर्ज करायचं आहे, कारण परान्नाचे आपल्याला दोष लागतात. मांसाहार कडकडीत वर्ज. घरातले इतर लोक ऐकत नसतील तर त्यांना खाऊ द्या. तुम्ही सेवा करा. तुम्ही सेवेला जेव्हा पण सुरुवात कराल, भले 20 मार्चला आपल्या स्वामी प्रगट दिन आहे, पण 30 मार्चपर्यंत तुमची सेवा गेली तरी चालेल. सेवा करण्याला महत्त्व आहे. या पारायणासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. तुम्ही जेवण करून सुद्धा हे पारायण करू शकता. अगदी मनोभावे तुम्ही 21 दिवसांची ह्यातली सांगितलेली सेवा करा. तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी मला वैयक्तिक खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा महाराजांची सेवा करा. वेळ लागतो. जोपर्यंत आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोग संपत नाही ना, तोपर्यंत वेळ लागतो. पण त्या सेवेने आपले कर्माचे भोग जे आहे ते कमी होतात. ते जेव्हा आपण भोगत असतो त्याची झळ आपल्याला बसत नाही, आणि जेव्हा जेव्हा ते संपायला लागतात तेव्हा तेव्हा त्या सेवेचा अनुभव आपल्याला येत असतो. त्यामुळे सेवा करत राहा. सेवेत तुम्ही कधीही खंड पाडू नका, आशा करून घेऊ नका. स्वामी तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील. स्वामी प्रगट दिनानिमित्त नक्की या सेवा करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.